नमस्कार मित्रांनो, मी तुषार पगारे पिंपळगाव वसंत कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आज आपण पुन्हा मार्केट न जाता गायांकडेच फिरू राहिलो. काय बाजारभाव चालू आहे काय? नमस्कार काका. एक नंबर काय दिला? 165 रुपये. खूपच कमी. एक्सपोर्टला का लोकलला? लोकलला दिला. किती तोडा आहे? 7 आठवडा. काय वाटतं यावेळेस पैसे नाही होणार? खर्च सुद्धा भेटणार नाही. कष्टाची किंमतच नाही 100%. म्हणजे एकदम नाराजी आहे. इच्छाच नाही. पुढं भविष्यात काय लावेल का नाही? याच लागले ना. त्याला चांगला बाजारभाव जाऊ हीच अपेक्षा. अजून शेतकऱ्यांना विचारू, व्यापाऱ्यांना विचारू काय घेत आहे बाजारभाव. जोडून राहा. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बघू शकता मालाचा उठाव म्हणजे एकदम आहेच, पण भाव एकदम कमी आहे. व्यापारी 25-25 किलोची छटिंग करून माल भरत आहे. चांगला बाजारभाव जाऊ ह्या अपेक्षेने आपले नामांकित व्यापारी आपणही त्यांच्यासोबत बोलू. काय बाजारभाव घेतला आज आणि काय सरासरी चालू आहे बघू शकता मित्रांनो. इकडं शाहू पण खाली केली आहे. विचारू. नमस्कार. नमस्कार बोलो. आज क्या बाजारभाव ले रहे तुम? बाजार जैसा माल वैसा भाव. अच्छा माल हमने लिया है 200-250 भी लिया है. 200-250 रुपये. अच्छा माल एकदम गुवाहाटी वाला. कशाला आपलं मॉलसाठी का? नहीं मॉल के लिए लिया है. मॉलसाठी और लोकलसाठी लोकल माल है 120-30 लिया है. 120-30 रुपये. मतलब देखो 150 में 130 में 60 में ऐसा. अच्छे माल को हमेशा भाव रहता है. बड़ा माल गुवाहाटी वाले भी लेते हैं 200-250 में खाली हो रहा है. अच्छा यूपीचं चालू केलं का नाही तुम्ही? यूपी वाले अभी सब बेंगलोर में बैठे हैं. अभी एक आध हफ्ता 10 दिन तो टाइम ही है. म्हणजे सरासरी चांगला माल 200-250 रुपये जातोय. भाई अच्छा माल को हमेशा ग्राहक है. गिरायक जो छाट के नहीं लाएगा, हल्का बिल्का रहेगा, उसी को थोड़ा दिक्कत है. बाकी अच्छे माल को हमेशा ग्राहक है. बघू शकता मित्रांनो, व्यापारी छटिंग करून माल भरतोय. त्यांचा पण पुढं चांगला बाजारभाव गेला पाहिजे. मंदी पॉकेट काय वाटतं मंडी पुढं असेल का अजून बाजारभाव वाढेल? नहीं, बाजार तो बढ़ने ही वाला है. और देखो व्यापारी को भी मंदी में पैसा नहीं होता. मंदी परवडती का नाही? काय वाटतं मंदी परवडती का सबसे तिची? बेकार है. किसान को नहीं. पर देखो जिस दिन व्यापारी पैर पर माल लेगा कि भाई माल दो हाँ. उसका शान से बिकेगा. और अगर इसको अभी यहाँ भाव नहीं है, वहाँ भी नहीं दिख रहा है. जब तक किसान को पैसा नहीं होता तब तक व्यापारी को पैसा नहीं होता. 100%. हाँ, क्योंकि सस्ते में जो ग्राहक है ना खाने वाले उनको ऐसे हा म्हणजे हा किसान नुकसान होता है. नुकसान होईल. आता व्यापाऱ्याला काही भेटत नाही 4 पैसे आणि शेतकऱ्याला काय भेटत नाही. बघू शकता मित्रांनो, बोललो अजून शेतकऱ्यांना विचारू त्यांचा बाजारभाव काय गेला. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची नाराजी कायम दिसतीये. काय ऐकलं? 300 एक्सपोर्टला गोल 30 रुपये. एक नंबर. काय जाऊ द्या, बाबाला आवाज नाही गेला. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शेतकरी नाराज आहे. त्यांचा बाजारभाव एकदम असा सरासरी आता बोलायला गेलं तर 100-125 आणि चांगला माल मॉलसाठी गुवाहाटीसाठी 200-250 रुपये गेला आहे. बघू विचारून अजून शेतकऱ्यांना विचारू चांगला बाजारभाव चांगल्या मालाचा काय गेला काय नाही बघू. ते निघाले त्यांना विचारू. नमस्कार. चांगला माल काय बाजारभाव गेला आज? 180 रुपये. लोकलला का एक्सपोर्टला? लोकलला. खूपच चिंताजनक बात आहे. एकदम कमी बाजारभाव आहे. काही पुढं लावेले का नाही भविष्यात? लावेले. कोणती व्हरायटी लावेले? 108. बघू शकता चांगली व्हरायटी आहे. आत्ता कोणता आर्यमान आहे का? 160. आर्यमान विकला गोल्टीला. आता आज पण गिरायक नाही का? फुकट भावात देतो. बघू शकता मित्रांनो, नाराजी एकदम 100% नाराजी आहेच. चांगला बाजारभाव जाऊ या अपेक्षा. चांगले शेतकरी चांगला बाजारभाव. शेतकऱ्यांनी पण चांगली छटिंग करून घेऊन यावे. चांगला बाजारभाव जाईल हीच अपेक्षा. पुढं विचारू शेतकऱ्यांना काही. एक नंबर काय दिला? 260 रुपये. एक्सपोर्टला गुवाहाटीची एक्सपोर्ट. हा गुवाहाटी एक्सपोर्ट. आता ते बरोबर आहे. काय लावेल होतं? 300 रुपये लागले. 300 रुपये. त्या भावात नाही झाला का? गोल्टी होती. लांब 100 रुपये. थोडं वाढले आज 5-50 सांगा. मी 50 लावतोय. अलीकडे पैसे घे. बघू शकता मित्रांनो, 50 रुपये. काल तर 20 रुपये जात होते. आज तरी चिंताजनक म्हणजे 50 रुपये एकदम बरोबर. चांगला बाजारभाव जाऊ यापेक्षा. पुढं भविष्यात काही लावेल का नाही? हा प्लॉट आता फेलच गेला असं.
जाळे आहे ना त्या 10-15 जाळे बरं 15 15 नाही 12 जाळे जाऊन खाली कर लावले 2 जाळे 50 रुपये 70 रुपये लावायला लागतात ना गोष्टी हे आता एवढं चालू नाही कॉम्प्रोमाइज करून देतो जाईल इथं जाळे होऊ शकतं मित्रांनो 50 रुपये घेणार नव्हतं भाऊ खूपच चिंताजनक बाजारभाव आहे. जगाच्या पोशिंद्याला चांगला बाजारभाव मिळो हीच अपेक्षा. म्हणजे या बाजारामध्ये शेतकऱ्याला काही उरणारच नाही. बघू शकता मित्रांनो आज गोल्टी कोणी घेऊन नाही आले. 3-4 दिवसापासून 20-20 रुपये 30-30 रुपये घेते आहे. त्याच्यामुळं कोणी घेऊन नाही येते. एखादी गाडी येते. बघू अजून शेतकऱ्यांना विचारू त्यांचा बाजारभाव काय गेला काय नाही. जुळून राहा आपल्यासोबत. नमस्कार माऊली. 1 नंबर काय विकला 350. एक्सपोर्टला विकला का पावती दाखवा. काय वरच्या खिशात आहे 300 काय ते 200 काय 200 रुपये जाईल 200 रुपये. तुम्ही 300 काय म्हणता का माऊली. दुसरे चांगले एक्सपोर्टचे गेले एक्सपोर्टचे गेले का काय वाटतंय अशी बाजारभाव राहिली तर होईल का नाही कवर पैसे काही नाही याच्यात काय होतं का नाही ना काही मजा नाही यावेळेस. का आता गोल्टी वगैरे काही विकायला आले का. ठीक आहे चला चांगला बाजारभाव जाऊ हीच अपेक्षा. बघू शकता गोल्टी एकदम भारी आहे. नमस्कार नमस्कार सर काय 1 नंबर काय गेला 1 नंबर 300 300 आपलं गुवाहाटीला गेला का गुवाहाटीला पावती दाखवा. पावतीचे काही मागले पावती नाही आहे का पावती मागे मांग आहे. गोल्टीचा आज उठाव नाही म्हणजे कोणी घेत नाही. काय वाटतं अशा परिस्थितीमध्ये राहील का नाही होईल का नाही पैसे कवर जर बाजारभाव वाढले तर व्यवस्थित वाटेल नाही तर अवघड 100% आपण त्याच्यामुळं बाजारात न जाता इकडे व्हिडिओ काढतोय का कळायला पाहिजे काय बाजारभाव खाली होती. फक्त बाजार दाखवून काय फायदा नाही. काही बाजार आहे आता तिकडे पावत्या काही पण लिहून देत्या खाली काय होतं याला महत्व आहे. 341 दिल्या त्या 281 न खाली झाली. ठीक आहे चला चांगला कालच्या पेक्षा आज चांगलाच बाजारभाव गेला. मागचा थोडा काय विकला होता मागचा 251 251. चला इन्क्रीज झाला भाव हीच अपेक्षा घ्या काळजी. चला बघितलं मित्रांनो आज खूपच म्हणजे थोडासा इन्क्रीज झाला आहे भाऊ. लोकल चालू आहे 100 125 150. आपण काही बघितलं 200पर्यंत लोकल गेले. त्याच्यानंतरून एक्सपोर्ट म्हणजे गुवाहाटी मॉलसाठी 300 रुपये 250-300 रुपये गेले. बघितलं आपण. आपल्या चॅनलला जुळून राहा. लाईक करा सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि इंस्टाला फॉलो बी करा.